गेल्या 50 वर्षात आपली शेती रसायनयुक्त झालेली आहे. स्वातंत्र्याच्या दुसऱ्या दशकात आपण अमेरिकेच्या अन्नधान्यावर अवलंबून होतो. पाकिस्तानला नामोहरम केल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान हा नारा दिला. तेव्हाची भारताची लोकसंख्या साधारणपणे 45 कोटी असावी. ह्या लोकसंख्येलाही अन्न पुरवठा करणे तत्कालीन कृषी उत्पन्नाच्या मानाने शक्य नव्हते. त्यानंतर शास्त्रीजींचे ताशकंद येथे निधन झाले आणि इंदिराजी पंतप्रधान पदावर विराजमान झाल्या. पंतप्रधान पदावर आल्यावर लगेच इंदिराजींनी शास्त्रज्ञांना हरित क्रांती करण्याचे आवाहन केले. ही हरित क्रांती केवळ रासायनिक खताच्या माध्यमानेच पूर्ण होणार होती. आणि मग आपल्या देशात शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा भडीमार सुरू झाला. त्यामुळे उत्पन्न वाढले. आज आपण गहू आणि तांदूळ यांच्या बाबतीत केवळ स्वयंपूर्णच नाही तर निर्यातही करू शकतो अशी स्थिती आहे. अलीकडे इराण अमेरिकेच्या युद्धामुळे काही बाबतीत आपल्याला अडचणी येणार आहेत. खतांची ही टंचाई नेहमीचीच आहे. गेल्या 40 वर्षात 80 लाख टनावरून 400 लाख टनापर्यंत रासायनिक खताच्या वापरात वाढ झालेली आहे. यंदा आपल्याला जवळजवळ 400 लाख टन रासायनिक खतांची गरज भासणार आहे. त्यापैकी सध्या आपल्याजवळ साधारणतः 50% एवढी रासायनिक खते. आपल्या देशात 80 लाख टन रासायनिक खते तयार होतात. उर्वरित खते आपण बाहेरून आयात करतो. तसे पाहिले तर आपल्याला खरीप हंगामासाठी फारशी टंचाई जाणवू नये, पण वेगवेगळ्या प्रकारे कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते. त्यामुळे बनावट खतांचाही प्रचंड सुळसुळाट झालेला आढळतो. यंदा खरोखरच थोडीशी टंचाई असल्यामुळे आपल्या पंतप्रधानांनी रासायनिक खते कमी प्रमाणात वापरावी असा सल्ला दिलेला आहे. परंतु एकूणच आपली शेती सध्या तरी रासायनिक खतांवरच अवलंबून आहे. काही शेतकरी मात्र रसायनमुक्त शेती करतात. सध्या हे प्रमाण 10%च्या आत आहे. आपल्याला शेतीसाठी DAP म्हणजेच संकीर्ण खत वापरावे लागते. त्यासोबतच ट्रिपल सुपर फॉस्फेट म्हणजेच TSP आणि अमोनियम सल्फेट अशा प्रकारची खते आयात करावी लागतात. आता तर पंतप्रधानांनी खते कमी करण्याविषयी सूचना केलेली आहे. यामागची गंमत अशी आहे की आपल्या देशातील बहुतांश शेतकरी गरज नसताना जास्त प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करतो. यासाठी शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. खतांचा उपयोग किती आणि कसा करावा हे काम देशातील सर्व राज्यांमध्ये कृषी विभागाने केले तर आपोआपच रासायनिक खतांचा संतुलित वापर करून अन्नधान्याचे उत्पादन करता येऊ शकेल. आपल्या महाराष्ट्राचे उदाहरण घेतले तर शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांनी फळबागा उभारल्या पाहिजेत असे आवाहन केले होते. त्यामुळे महाराष्ट्रात फळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू झाले होते. अमेरिका आणि चीन जवळ आपल्या मानाने फार मोठी जमीन उपलब्ध आहे. त्यापैकी बरीच जमीन कामाची नाही. त्यामुळेच मोठी लोकसंख्या असलेल्या चीनला धान्य आयात करावे लागते. अमेरिकेजवळ तर मोठ्या प्रमाणावर अन्नधान्याचा साठा नेहमीच असतो. आपल्या भारतातही रस्ते आणि इतर उपयोग यासाठी चांगली जमीन घेण्यात आलेली आहे. तरीही आपण आपल्या देशाची गरज पूर्ण करू शकतो. जर तेलवाण आणि डाळी यांना चांगला भाव मिळाला तर आपले शेतकरी देशाला स्वयंपूर्ण करू शकतात. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा उपयोग संतुलित रूपात करावा, म्हणजे खर्चही